माणिकराव कोकाटेंना मोठा धक्का मिळणार आहे। माणिकराव कोकाटेंचा खाते बदल होणार आहे का? कुठलं खातं मिळू शकतं? काय एकूण महत्त्वाचे अपडेट्स आहेत तुझ्याकडे? अर्थात ज्या पद्धतीनं मागच्या काही आठवड्यांपासून जी जोरदार चर्चा रंगलेली होती की माणिकराव कोकाटे यांचं रमी प्रकरण त्यांना भोवणार, आता त्या दृष्टीने जे आहे ह्या राजकीय घडामोडी ज्या आहेत या घडताना दिसत आहेत। अर्थात कालच आपण पाहिलं, काल अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री राज्यपालांची भेट घेतली। त्यानंतर आज सकाळी ज्या वेळेस सह्याद्रीवरती पूर्वनियोजित बैठका होत्या मुख्यमंत्र्यांच्या, त्याच्या आधी त्यांच्या वर्षा ह्या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले। त्यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत हे सह्याद्री अतिथीगृहावरती नियोजित बैठकीसाठी पोहोचले। ते तिथे पोहोचताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा सह्याद्रीला पोहोचले आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि सुनील तटकरे यांच्यात सुद्धा भेट झाल्याचं सांगितलं जाते, चर्चा झाल्याची सांगितले जाते। या दरम्यान इंटरेस्टिंगली धनंजय मुंडे ज्यांना राजीनामा द्यावा लागला होता मंत्रिपदाचा, तेही सह्याद्रीवरती दाखल झाले। अर्थात फार वेळ ते तिथे थांबले नाहीत, 5 ते 10 मिनिटातच ते तिथं सह्याद्रीमधून निघाले बाहेर। परंतु अजित पवार पुन्हा एकदा सह्याद्रीवरती पोहोचलेत। एकूणच हा घटनाक्रम सांगण्यामागचा हेतू आहे की एकूण राजकीय घडामोडी ज्या आहेत राज्यातल्या या अतिशय वेगवान झालेल्या आहेत, वेगाने घडताना दिसत आहेत। आणि या मागचं कारण काय, तर अर्थात माणिकराव कोकाटे यांना त्या ठिकाणी डिमोशन मिळणार आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलेला आहे। असं सांगण्यात येतंय किंवा सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्राद्वारे सूचित केलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जो रोष पाहायला मिळतोय, जो आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत, त्या आधारावरती आता त्यांचं खातं बदल करण्यात यावं। कृषी खातं हे अतिशय संवेदनशील खातं आहे आणि त्या कृषी मंत्र्यांनी सातत्यानं शेतकऱ्यांबाबत त्या ठिकाणी असंवेदनशील असे वक्तव्य करणं हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच नाही तर एकूण सरकारला होऊ शकतं, सरकारला बदनामी सहन करावी लागते आणि त्यामुळे त्यांचं खातं बदल करण्यात यावं अशा पद्धतीचं पत्र हे मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सांगितलं जातं। आणि त्यावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेणार आहेत। हा निर्णय कधी घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कुठल्याही क्षणी याबाबतचा निर्णय होऊ शकतो, परंतु त्यांना बदलून खातं कुठलं देणार याबाबत चर्चा सुरू असताना त्यांना क्रीडा मंत्रीच केलं जातं की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। अर्थात आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे त्यांनी कुठेतरी सार्कास्टिकली असं म्हटलेलं होतं की त्यांना क्रीडा मंत्री करण्यात यावं, कारण ते रमी खेळतात, खूप चांगले रमी खेळतात, ते विधान भवनात सभागृहात सुद्धा रमी खेळतात आणि त्याचं समर्थनही करतात। त्यामुळे क्रीडा मंत्री हे पद त्यांना शोभेचं आहे, त्यांना देण्यात यावं। आता तशाच पद्धतीनं ती पावलं आता सरकारची पडत आहेत का या दृष्टीने आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। आणि क्रीडा मंत्री पद जर माणिकराव कोकाटे यांना देण्यात येणार असेल तर अर्थात दत्तात्रय भरणे ज्यांच्याकडे सध्या हे क्रीडा मंत्री पद आहे त्यांना कृषी मंत्री पद दिलं जाऊ शकतं अशी ही शक्यता आता वर्तवण्यात येते। थोड्या वेळापूर्वी आपण दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क केला, या संदर्भात विचारणा केली। अर्थात ते इंदापूरला त्यांच्या मतदारसंघात आहेत, त्यांना अजून तरी याबाबत कुठलीही माहिती नसल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे। परंतु या संदर्भात आता नेमका हा निर्णय कधी होतोय, कुठल्या पद्धतीनं हा निर्णय घेतला जातोय, खरंच क्रीडा मंत्री पद दिलं जातं की मकरंद पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री आहेत ज्यांच्याकडे मदत व पुनर्वसन खातं आहे ते सुद्धा देण्यासंदर्भात चर्चा सुरू होती। त्यामुळे ते खातं सुद्धा विचाराधीन आहे का हे आपल्याला पाहावं लागणार आहे माधवी। अर्थात तू जसं म्हणतोयस तसं 2-3 नावं चर्चेमध्ये आहेत। जर माणिकराव कोकाटेंचं खातं बदलायचं तर दत्ता भरणे हे एक नाव आहे, मकरंद पाटील हे दुसरं नाव आहे आणि धनंजय मुंडे हे तिसरं नाव आहे, जे कृषी घोटाळ्याचे मोठे आरोप त्यांच्यावर झालेले होते। त्या प्रकरणी त्यांना उच्च न्यायालयाने नुकताच एक दिलासा दिलेला आहे मोठा आणि त्यानंतर आपण ते खूप ऍक्टिव्ह झाल्याचंही बघतोय आणि आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतलेली आहे। या खात्यावर या तिघांपैकी दत्ता भरणे हेच यांचीच वर्णी लागेल अशी शक्यता
जास्त का वर्तवली जाते? दुसऱ्या नेत्यांकडनंही प्रयत्न सुरू आहेत, त्यांच्याही चर्चा सुरू आहेत, मात्र दत्ता भरणे हीच अजित पवारांची चॉईस कशी असू शकते? असंही बोललं जातं की एका मराठा नेत्याला दुसऱ्या मराठा नेत्यानेच रिप्लेस केलं जाऊ शकतं, तर ती शक्यता आहे की दत्ता भरणे हेच जास्त यामध्ये वरचढ ठरू शकतील. अर्थात यामध्ये अनेक कांगोरे आहेत. आपण पाहिलं तर इंदापूर या मतदारसंघातनं दत्ता भरणे येतात. हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. ज्या वेळेस या ठिकाणी लोकसभेची बारामतीची निवडणूक होते त्यावेळेस दत्ता भरणे यांचा मतदारसंघ जो आहे हा अतिशय महत्वाचा ठरतो. आपण पाहिलं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यावेळेस अजित पवारांनी त्यांच्या पत्नींना रिंगणात उतरवलेलं होतं सुप्रिया सुळे यांच्या विरोधात, यावेळेस सुद्धा दत्ता भरणे यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत केली. तरीही खडकवासला किंवा इतर जे विधानसभा मतदारसंघ आहेत इथून लीड न मिळाल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु दत्ता भरणे हे कायम अजित पवारांचे शब्द पाळणारा कार्यकर्ता, ते जे सांगतील त्या दिशेने त्या ठिकाणी पक्षाला आणि पक्ष संघटना वाढवताना दिसलेला कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. आणि त्यामुळे दत्ता भरणे यांची आता कृषी खात्यामध्ये कृषी मंत्री पदावरती वर्णी लागणार का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. दत्ता भरणे हे अत्यंत लॉयल असे अजित पवारांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते मानले जातात. आता त्याचं त्यांना बक्षीस जवळच्या काळात मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.